नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलमच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना आता वेग आलाय. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर होत असलेली ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. त्या अनुषंगानं माहिती तसंच राष्ट्रवादीकडून देखील जोरदार प्रयत्न करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र बिनविरोधची शक्यता मावळल्यानंतर आता बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच दरम्यान महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर महाविकास आघाडीतील मुख्य घटक असलेल्या काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. पण यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गैरहजर होते. त्यामुळे त्यांनी मोरेंचा अर्ज दाखल करतेवेळी का दांडी मारली असा सवाल आता उपस्थित होत आहे. याशिवाय सपकाळ यांनी जाणीवपूर्वक दांडी मारल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. आणखी एक बातमीचा आपण आढावा घेणार आहोत. इराणसोबत सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल युद्धाचा. मध्य पूर्वेत इराण विरोधात अमेरिका-इस्रायल युद्धात एक महिना उलटला आहे. मात्र अद्यापही स्ट्रेट होर्मुझवर कुठलाही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. युद्ध संपण्याच्या दिशेनं दोन्ही बाजूने चर्चा अयशस्वी ठरल्या आहेत. पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीने मिळून अमेरिका, इराण यांच्यात मध्यस्थीचा प्रयत्न केला, परंतु त्यावरही ठोस तोडगा निघताना दिसत नाही. दुसरीकडे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला करण्यासाठी इराणला 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय. जर इराणने मंगळवार 7 एप्रिलच्या रात्री 8 पर्यंत होर्मुझ स्ट्रेट खुले करण्यासाठी हालचाली केल्या नाहीत तर त्यांच्याकडे ना कुठला पॉवर प्लांट राहील ना कुठलाही पूल सुरक्षित राहील अशी थेट धमकी त्यांनी दिली. मात्र ट्रम्प यांनी इशारा दिल्यानंतरही इराणवर त्याचा फारसा प्रभाव पडताना दिसत नाही. त्यामुळं हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान आणखी एक बातमी आहे. शरद पवार यांनी राज्यसभेच्या खासदार पदाची शपथ घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यसभेच्या 19 नवीन सदस्यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडला. या सोहळ्यासाठी उपसभापती हरिवंश आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हील चेअरवरून शपथ घेतली. ज्योती वाघमारे सावित्रीबाईच्या वेशात खासदारकीची शपथ घेतली. नवनिर्वाचित सदस्यामध्ये महाराष्ट्रातील 5, तमिळनाडूतील 6, पश्चिम बंगालमधील 5 आणि ओडिसामधील 3 सदस्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात भाजपच्या माया इवनाते यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. त्यानंतर व्हीलचेअरवर आलेल्या शरद पवार यांनी शपथ घेतली. रामराव वडकुटे, ज्योती वाघमारे आणि रामदास आठवले यांनीही राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य म्हणून शपथ घेतली. यानंतरची बातमी आहे कोल्हापूर महानगरपालिकेतून. अतिक्रमण विरोधात कोणीही लोकप्रतिनिधी अथवा महापालिकेचा पदाधिकारी आडवे येणार नाही असं महापौर रुपाराणी निकम यांनी म्हटलंय. अतिक्रमण कारवाई विरोधात कोणीही लोकप्रतिनिधी अथवा महानगरपालिकेचा पदाधिकारी आडवे येणार नाही किंवा अशा अतिक्रमणांचं कोणीही समर्थन करणार नसल्याचं महापौर रुपाराणी निकम यांनी जाहीर केले. ज्यांचे हातगाड्यांचे अतिक्रमण आहे त्यांनी लवकरात लवकर ते काढून घ्यावे, अन्यथा येत्या 15 दिवसानंतर कोल्हापूर शहरात अतिक्रमण मुक्त मोहीम राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोल्हापूर महापालिकेत आज सोमवारी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्या बोलत होत्या. महानगरपालिकेच्या संबंधित नागरिकांच्या तक्रारी वेळेत निर्गत व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार आज सोमवारी महापालिकेत झालेल्या लोकशाही दिनामध्ये एकूण 5 अर्ज दाखल झाले आहेत. हे सर्व 5 अर्ज लोकशाही दिनाच्या कार्यकक्षेत घेण्यात आले. या अर्जापैकी नगररचना विभागाशी संबंधित 3, आरोग्य व पौडी विभागाशी संबंधित प्रत्येकी 1 अर्ज आलेले आहेत. लोकशाही दिनामध्ये दाखल झालेल्या तक्रारीचे तातडीनं निराकरण करण्यात यावे अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना महापौर रुपाराणी निकम यांनी दिल्या आहेत. दरम्यान आणखी एक बातमी गोकुळ दूध संघाशी निगडीत आहे. गोकुळच्या निवडणुकी संदर्भात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झालेल्या परस्पर विरोधी याचिकांची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.
गोकुळ निवडणुकीचे भवितव्य ठरवणाऱ्या या सुनावणीकडे जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले होते. गोकुळचा निवडणूक कार्यक्रम संभाव्य अवसायनातील संस्थांच्या संदर्भात सुरू असलेली चौकशी पूर्ण झाल्याशिवाय सुरू करण्यात येऊ नये अशा आशयाची याचिका सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे. त्यापाठोपाठ गोकुळमधील अन्य काही सभासद संस्थांनी गोकुळचा निवडणूक कार्यक्रम विनाविलंब सुरू व्हावा अशी दुसरी याचिका सोमवारीच सर्किट बेंचमध्ये दाखल केली. यावर आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता बुधवारी 8 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचे देखील या सुनावणीकडे आता लक्ष लागून आहे. आजच्या सकलमच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.